सध्या मान्सून स्टार्ट आहे आणि या मान्सूनमध्ये आम्ही कुठे फिरायला जाणार नाही असं कधी होणारच नाही। त्यामुळे आम्ही एका सुंदर अशा ठिकाणी जाणार आहोत। तिथे सुंदर क्लायमेट असतं, पाऊस असतो, खूप धुकं असतं खूप आणि खूपच छान वाटतं तिकडे। नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही निघाले लोणावळ्याला। वाव, सुंदर क्लायमेट झालेलं आहे, बघू शकता। आता पाऊस पडायला पण सुरुवात झालेली आहे। आजूबाजूला इतकी सुंदर हिरवळ झालेली आहे, त्या हिरवळीमुळे इतकं छान वाटते आणि त्यात पाऊस आणि एवढं सुंदर क्लायमेट, खूपच भारी वाटते। आता आलेला आहे हा टोल नाका आणि टोल नाका क्रॉस करून आता आम्ही निघालो। खूप जोरात पाऊस पडतोय। या पावसामध्ये मस्त आम्ही आनंद घेत लोणावळ्याला निघालेलो आहोत। तेजा, तू काय करते बेटा? तू काय करते? मोबाईल बघतेस। मोबाईलवर काय बघते तू? कार्टून बघतेस? अच्छा। पावसाचे थेंब जेव्हा काचेवरती पडतात तेव्हा इतकं सुंदर आणि छान वाटतं ना, खूपच सुंदर। तुम्ही प्रवास करत असला तर तुम्ही पण असं काचेवरती जेव्हा थेंब पडतात तेव्हा तुम्ही ते बघत बसता, करता की नाही असं तुम्ही? मला तर फार आवडतं, मला तर इतकं सुंदर वाटतं ना ते बघायला, काचेवरती तेव्हा थेंब पडतात पाण्याचे, खूपच छान। तेजा आणि मी मस्त पुढे बसलो होतो आणि मस्त क्लायमेटचा आनंद घेत होतो। खूप छान वाटत होतं बाहेर बघून। इतकं सुंदर क्लायमेट झालं होतं आणि पाऊस पण खूप जास्त पडत होता। आम्ही मुंबई एक्सप्रेसने प्रवास न करता आम्ही हा जो खोपोलीवरून घाट मार्ग जातो त्या मुंबई पुणे हायवेवरून आम्ही चाललो आहे। जो घाट रस्ता आहे, जो वळणाच्या घाटातून जातो, तर त्या रस्त्याने आम्ही निघालो आहे। तर आम्ही पोहोचलेलो आहोत आता लोणावळ्याला। तुम्ही बघू शकता किती धुके पडलेले आहेत। धुक्यामध्ये सजलेलं असं सुंदर लोणावळा किती छान दिसतंय, बघू शकता तुम्ही। आत्ता आला आहे हा बुशी डॅमला जाणारा रोड। तर आम्ही निघालो आता बुशी डॅमच्या दिशेने आणि मग तिथून पुढे आम्ही टायगर पॉईंटला जाणार आहोत। इथून जाताना तुम्हाला मस्त डोंगर दिसतील, त्या डोंगरामधून वाहणारे जे आपले वॉटरफॉल आहेत ते एवढे सुंदर दिसतात। तिथे खूप गर्दी होते लोकांची, कारण तिथे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत, तिथे पण लोक जाऊन एन्जॉय करतात आणि मजा मस्ती करतात। लोणावळ्यामध्ये खूप पाऊस पडतोय आणि धुके पण खूप आहेत। त्या पावसामध्ये तर इतकं सुंदर आणि छान वातावरण झालेलं आहे ना, खूपच सुंदर। लोणावळ्यामध्ये नेहमी ट्रॅफिक असते। सॅटर्डे संडे तर खूपच जास्त ट्रॅफिक असते, त्यामुळे सॅटर्डे संडे नेहमी अवॉइड करा लोणावळा। तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर मंडे टू फ्रायडे तुम्ही प्रेफर करू शकता।
आता आम्ही निघालो टायगर पॉईंटला. तर हा आहे टायगर पॉईंटला जाणारा रोड. एवढं धुकं आणि एवढा पाऊस होता ना, त्यामध्ये समोरची वाहने पण दिसत नव्हती. एवढा पाऊस होता, ज्यातून आम्ही गाडी हळूहळू चालवत टायगर पॉईंटला पोहोचलो. टायगर पॉईंटला धुके खूपच जास्त होते. पाऊस कमी झाला होता, पण धुके खूपच जास्त होते. तर हा बघू शकता, हा आहे टायगर पॉईंट. धुकं खूप पडलेलं आहे आणि पाऊस पण पडतोय. खूप जास्त धुके पडलेले आहेत. तेजा हाय. तर आम्ही खाल्ली आमची फेवरेट कॉर्न भजी. तिकडे गेल्यावरती कॉर्न भजी खाल्लं नाही असं कधी होणारच नाही. आता आम्ही निघालो घरी जायला. तर तुम्ही हा व्ह्यूचा आनंद घेत राहा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.